नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राईम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। सर, आपण पाहू शकता की आज नागपूर येथे PhD संशोधक कृती समितीच्या माध्यमातून आज साखळी उपोषणाचं इथे सुरुवात झालेली आहे। आणि सुरुवात आपण पाहू शकता की बार्टी BNRF 2022 चे विद्यार्थ्यांनी केलेली आहे। म्हणजेच असं आहे की जे बार्टी संस्था अनुसूचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरता PhD करण्याकरता फेलोशिप देत असते, ती फेलोशिपची घेतल्यानंतर विद्यार्थी शिकतात आणि मोठ्या मोठ्या पदावर जात असतात। तर या बार्टीच्या जे फेलोशिप आहे त्या सरकारने बंद केलेल्या आहेत, आम्हाला दिलेली नाही आहे। म्हणजे सरकारने 3 संस्थांच्या समानतेचं धोरण आखून फक्त सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली। सारथीच्या 851 आणि महाज्योतीच्या 1226 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली। परंतु त्याच धर्तीवर संशोधक विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांना मात्र एकाही विद्यार्थ्याला अजूनपर्यंत अवॉर्ड लेटर दिलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारची फेलोशिप दिलेली नाही। आज जवळपास 19 महिने होऊन राहिले तरी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फेलोशिप या दुटप्पी सरकारने दिलेली नाही। सरकार हे कुठेतरी जातीय मानसिकतेतून आमच्यावरती आघात करीत आहे। आम्ही उच्च शिक्षित विद्यार्थी आज रस्त्यावर बसून आंदोलन करीत आहोत, जिथे आम्ही संशोधनाचं कार्य करायला पाहिजे, पण ते कार्य न करता आम्ही आज जिथे आंदोलन करायला बसलेला हे आमच्यासाठी एक शोकांतिक आहे। आमच्या समाजातील खासदार आमदार SC प्रवर्गातून निवडून जात असतात, परंतु विधानसभेत आमच्या प्रश्नावर कुणीही प्रश्न करायला तयार नाही। ज्या आमदार खासदारांनी यावर प्रश्न उचलले ते त्यांना सुद्धा सरकारने गुमराह करून 21च्या विद्यार्थ्याची फेलोशिप देता म्हणून त्यांना डावललं। आणि आमच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना मात्र सरसकट फेलोशिप दिली। पण SC समाजाची विद्यार्थ्यांना कुठेतरी हे जातीभेद करत आहे। कुठेतरी त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारसरणीतून घडलेले विद्यार्थी पुढे वाढू नये, प्राध्यापक बनू नये आणि उच्च पदावर जाऊ नये। त्यासाठी जे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण सुरू केलेलं आहे, त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे। येत्या काळामध्ये जर आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला तर आमचे विद्यार्थी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करतील आणि त्यांच्या घरासमोर त्यांचा निषेध करतील की जी सरकार आमच्या अनुसूचित जातीच्या आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या फेलोशिपसाठी न्याय देत नसेल तर ही सरकार आमच्या हक्काची नाही आहे। आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। जोपर्यंत आम्हाला आमची फेलोशिप मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत आणि आमचे सर्व संशोधक विद्यार्थी या ठिकाणी। यापूर्वी पुण्याला सुद्धा बार्टीच्या कार्यालयासमोर आपण आंदोलन केलं, त्याचा काही फायदा झाला नाही का? त्याचा सर असं झालं की ज्या वेळेला आम्ही तिथे आंदोलन केलं 20 सप्टेंबर पासून, भर पावसात उन्हात आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेला बार्टीचे महासंचालक वारे साहेब तिथे आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही या प्रकारात आमरण उपोषण करू नका, तुम्ही साखळी उपोषण करा। त्याने आम्हाला 2-3 पत्र दिले की आम्ही तुमचा मुद्दा प्रशासकीय स्तरावर पाठवलेला आहे, परंतु मंत्रालयातले प्रशासकीय स्तरावर हा मुद्दा गेलेला आहे। तरी सुद्धा या मुद्द्याला मुख्यमंत्री जे या खात्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत, स्वतः ते सामाजिक न्यायमंत्री आणि मुख्यमंत्री असूनही त्यांनी बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी कुठेतरी टाळाटाळ केलेली आहे। हा मुद्दा मंत्रालयात गेलेला आहे, शासकीय स्तरावर गेलेला आहे आणि प्रधान सचिव मनोज सौनिक सर यांच्याकडे आमची फाईल गेलेली आहे। तरी सुद्धा ती फाईल सध्या धूळ खात आहे आणि या देशातील आणि या राज्यातील सरकार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर दुर्लक्ष करत आहे। कुठलाही निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही, त्यामुळे आम्हाला नागपूरला आंदोलन करावं लागलं। जय भीम सर, मैं सरला पानतावने और इतिहास विषय से PhD कर रही हूँ। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर की संशोधक विद्यार्थिनी हूँ और हम लोगों ने 2022 में बार्टी फेलोशिप का जो फॉर्म भरा है उसका अभी तक कोई रिजल्ट नहीं आया। अभी तक हमारे स्टूडेंट की कोई लिस्ट डिस्प्ले नहीं हुई है और अभी तक उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की गई है। हम लोगों ने यहाँ पर 14 जुलाई को सुनील वारे साहब आए थे रविनगर में, तब हमने उनको निवेदन दिया था और उस पर उन्होंने कहा, उसके बाद हमने दोपहर में भी समाज कल्याण ऑफिस में जब वारे साहब थे उनको भी हमने निवेदन दिया। उन्होंने कहा कि हम इस पर जल्दी कार्रवाई करेंगे, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई। उसके पश्चात हम लोग 20 सितंबर से पुणे में गए, वहाँ बार्टी ऑफिस के सामने हमने उपोषण आंदोलन किया, जिसमें पूरे महाराष्ट्र भर से जो बार्टी के संशोधक विद्यार्थी थे, विद्यार्थिनी थे, सभी वहाँ पर अपना घर बार, बच्चे
सब छोड़कर वहाँ आए, लेकिन सरकार ने अभी तक उसके ऊपर, महाराष्ट्र सरकार ने उसके ऊपर कोई भी कार्रवाई नहीं की, अभी तक उसके ऊपर कोई एक्शन नहीं लिया। उस उपोषण में बहुत सारे विद्यार्थी बीमार हो गए, लेकिन फिर भी भारतीय प्रशासन और महाराष्ट्र सरकार ने उसकी कोई दखल नहीं ली और विद्यार्थियों का जो भविष्य है वो अंधकारमय होते जा रहा है, क्योंकि रजिस्ट्रेशन से अभी 19 महीने हो गए लेकिन इस पर कोई कार्रवाई नहीं हुई, जबकि पार्टी की जो धरती है उस पर ये सारथी और महाज्योति इनके ये फेलोशिप आई है और इनके विद्यार्थियों को उनका वेरिफिकेशन भी हो गया, उनको फेलोशिप भी मिल रही, इंस्टॉलमेंट भी मिल गए और अभी तक हमारे जो पार्टी के विद्यार्थी उनका डॉक्यूमेंट वेरिफिकेशन भी नहीं हुआ है। यानी इससे ये पता चलता है कि ये जो गवर्नमेंट है, महाराष्ट्र गवर्नमेंट, ये विद्यार्थियों को किसी भी प्रकार से सहायता नहीं कर रही है और विद्यार्थियों का जो भविष्य है वो खतरे में दिखाई देता है। अब हम लोग आंदोलन करेंगे तो पढ़ाई कब करेंगे, क्योंकि पीएचडी में बहुत सारा वर्क होता है और बहुत सारे जो साइंस के सब्जेक्ट है उसमें प्रैक्टिकल्स होते हैं, फील्ड वर्क होता है, तो वो सब करेंगे या फिर पढ़ाई करेंगे या फिर हम आंदोलन करेंगे, क्योंकि हमको आर्थिक सहायता नहीं मिलने के कारण हमारा ये सारा संशोधन कार्य ठप पड़ गया है और महाराष्ट्र गवर्नमेंट इस ओर कोई भी ध्यान नहीं दे रही है। क्या मांग क्या है आपकी? हमारी ये मांग है कि जितनी जल्दी हो सके गवर्नमेंट ने हमारे इन संशोधित विद्यार्थी की ओर और उनकी मांगों की ओर ध्यान देना चाहिए और जल्द से जल्द हमें डेट ऑफ रजिस्ट्रेशन से पीएचडी फेलोशिप लागू करनी चाहिए और जिससे कि हमारा पीएचडी का संशोधन कार्य आगे बढ़ेगा, क्योंकि अगर संशोधन कार्य आगे नहीं बढ़ेगा और हम आंदोलन ही करेंगे तो फिर पढ़ाई कब करेंगे और देश का विकास कैसे होगा? आंदोलन और हड़ताल से तो होगा नहीं। और जो महाराष्ट्र गवर्नमेंट है, इन्होंने जो विद्यार्थी है उनके उज्जवल भविष्य की ओर ध्यान देना चाहिए और जैसे महाज्योति और पार्टी के सारथी के विद्यार्थियों को मिल रही है फेलोशिप और इंस्टॉलमेंट, वैसे जितने जल्द हो सके वो विद्यार्थियों को देने की कृपा करेंगे, यही मैं आशा व्यक्त कर रही हूँ। मी नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस येथून पीएचडी करता मी स्कॉलर आहे सध्या आणि माझा विषय समाजकार्य असून माझा टॉपिक हा ब्रेस्ट कॅन्सर आहे। तर या ब्रेस्ट कॅन्सर जो माझा टॉपिक आहे तो अत्यंत कठीण आणि अत्यंत निगडीचा आणि गरजेचा एका महिला या प्रजातीवर म्हणजे संशोधन कार्य करत आहे। तर या संशोधन कार्याला बाजूला ठेवून मला म्हणजे संशोधन करताना ज्या आर्थिक अडचणी येत आहे आणि त्या आर्थिक अडचणी ह्या शासनाकडून दूर करण्यात येतात, आम्हाला या माध्यमातून फेलोशिप देण्यात येते आणि ही फेलोशिपच आमच्या कामात म्हणजे पडते। आमची आर्थिक बाजू एवढी सक्षम नाही आहे, आम्ही म्हणजे एकदम व्यापारी वर्गातले किंवा खूप श्रीमंत असे कुटुंबातून आलेले विद्यार्थी नाही आहोत। सगळ्यांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना या फेलोशिपची नित्यांत गरज आहे आणि आमचे हे आंदोलन इथेच नाही तर यापूर्वी 20 तारखेला आम्ही पार्टीच्या ऑफिस समोर आजही आमचं आंदोलन सुरू आहे आणि आमची मागणी एकच आहे, फेलोशिप हीच आमची मागणी आहे। आम्हाला त्यांनी व्हॅलिड इनव्हॅलिड लिस्ट प्रोव्हाइड तर केली, आम्हाला खोटे खोटे आश्वासनं तर दाखवत आहे पण ना काही देत आहे ना काही कार्य करत आहे, फक्त दिशाभूल करते आहे हे मनुवादी सरकार। आणि निवळ पुण्याला आम्ही बसलो तर आमचे लक्ष मंत्रालयाकडे वेधून घेते आहे, तुम्ही तुमच्या नागपूरलाच बसा उपोषणाकरता, बार्टीचं उपोषण करू नका असे मार्गदर्शन आम्हाला करून आमचा प्रॉब्लेम सॉल्व करत नाही आहे। आमच्याजवळ पैसा तर आहे आमच्या कोट्यात पण आम्हाला देण्याची अथॉरिटी नाही आहे। मग विद्यार्थ्याचा पैसा, जनतेचा पैसा जनतेला आणि विद्यार्थ्याला देण्याची अथॉरिटी नाही आहे तर तुम्ही या पदावर बसले कशाला? पार्ट्या करायला बसले? डान्सच्या पार्ट्या करता तुम्ही? तुमचे व्हिडिओ बघितले आम्ही, तुम्ही असे गैर जिम्मेदार तुम्ही मोठमोठ्या पदावर हाताळून राहिले आणि तुमचे व्हिडिओ पाहून राहिले, तुम्ही एन्जॉय करून राहिले ना, गरीब भुकेने मरून राहिले। तुमच्या पार्टीच्या उपोषणामध्ये मी स्वतः तिथे आजारी पडली, मला ससूनमध्ये ॲडमिट केलं, मला सलाईनच्या बॉटला लागल्या, एकाही व्यक्तीने दखल घेतली नाही। विद्यार्थी मरा अगर जिवंत रहा, तुम्ही तुमचं बघा। अशी भूमिका बजावणारे बेधडक पाऊस येत आहे,
विद्यार्थी तिथे जंगल परिसरासारख्या परिसरात तिथे साप विंचूच्या माध्यमात बसून उपाशी, कधी नाश्ता तर कधी काही खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही खाल्लं. काय मागणी हा. करणार सरकारला? शेवट. फेलोशिप द्यावी त्यांनी आमची सरसकट, जशी महाज्योतीला त्यांनी सरसकट फेलोशिप दिली बिना टार्गेट केल्यानी, बिना एक्झाम घेतल्यानी, आणि 23ची सुद्धा जाहिरात काढून टाकली आणि सारथीला सुद्धा दिली. एक काळ असा होता की सारथीच्या गटातील लोकांनी म्हटलं होतं की आम्हाला हे आरक्षण नको आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस दूरदृष्टी दाखवून त्यांना म्हटलं की या आरक्षणाची गरज तुम्हाला 50-100 वर्षानंतर पडू शकते, तर त्यांना तुम्ही दिलं. आणि आम्ही कोण आहोत? आमचा अधिकार नाही आहे. आम्ही संशोधन करत आहोत, काही मजाकबाजी करून राहिलो का? मग आमची मानसिकता कशी असायला पाहिजे? जर संशोधन करणाऱ्याला पोटभर अन्न नाही मिळालं तर त्याची मानसिकता कशी राहील? त्याचं डोकं काम करेल का? तो आजाराच्या स्वाधीन होईल का? आमच्या समाजाचा, आमच्या देशाचा, आमच्या नवीन पिढीचा विकास कुठे आहे दडलेला? आणि आम्ही त्या मागच्या गुलामगिरीमध्येच दडून जाऊ का आम्ही? आमचे अधिकार कुठे आहेत? आमच्याशी असा भेदभाव का बरं करता तुम्ही? मग आमची फेलोशिप आम्हाला द्या आणि लवकरात लवकर द्या, अशी आमची मागणी आहे. बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WH न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.